नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त आपल्या समोर घेऊन आलो आहे। राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष नामदार गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे संपन्न झाली। या बैठकीस खासदार सुरेश म्हात्रे, प्रत्येकी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजेंद्र गावित, दौलत दरोडा, शांताराम मोरे, विलास तरे, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक तसेच जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जवाहर प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भांबरे आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। याच दौऱ्यादरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी मार्फत रुग्णांना रक्तदान करण्यात येते। तसेच रक्तदान करण्यासाठी शिबिर आयोजित करून रुग्णांना नवजीवन देण्याचे उत्तम कार्य जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आले असल्याचे प्रतिपादन व वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले। नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन झाले। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण इनामदार व रोटरी क्लबचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते। गणेश नाईक म्हणाले की कर्तव्य दक्षतेने कोणत्याही प्रकारचा मोठेपणा तसेच गाजावाजा न करता रोटरी क्लब ऑफ मुंबईचे सदस्य काम करतात, याचा मला आनंद आहे। भविष्यामध्ये रोटरी क्लबचे सहकार्य अशाच प्रकारचे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मिळत राहील असा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले। ही रक्तपेढी पालघर जिल्ह्यातील रुग्णांसाठी नवसंजीवनीचे काम करेल। रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या यांच्या मार्फत रक्तपेढीतून आजपर्यंत 252 रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला। तसेच पालघर रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत एकूण 5 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आले। या प्रसंगी नाईक यांच्या हस्ते सुरंगी आणि बकुळी या रोपांची लागवड करण्यात आली। या प्रसंगी आमदार गावित, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते। पालघर जिल्हा येथील विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करत, लोकार्पण करत, वृक्षारोपण करत त्यांचा दौरा वसई विरारच्या दिशेने रवाना झाला। पालकमंत्री गणेश नाईक हे आमदार राजन नाईक यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले। यावेळी दाटीवाटीच्या संख्येने नागरिक उपस्थित होते, तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी सर्वच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आत्मीयतेने विचारपूस करत सामाजिक कार्य चालू ठेवण्याचे त्यांना सूचना केल्या। सामाजिक भान हे कायम राहिले पाहिजे। देश हिताचे, समाज हिताचे कार्यक्रम आपल्या हातून झाले पाहिजे, असे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नवीन फळीतील युवा कार्यकर्त्यांना त्यांनी काही सूचना केल्या। पालकमंत्री स्वतः उपस्थित राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व जल्लोष निर्माण झाला होता। मोठ्या पोलीस ताफ्यामध्ये बंदोबस्त असताना देखील कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करून हितगुज करताना यावेळी नाईक दिसत होते।
या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रसंगी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहाताई दुबे पंडित व अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर वनमंत्री गणेश नाईक यांचा ताफा लिंक रोड वसई पूर्व येथे रिजेन्सी हॉल या ठिकाणी संवाद मेळाव्याकडे पोहोचला। कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये मोठ्या जल्लोषात नाईक यांचे स्वागत झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या घोषणा देण्यात आल्या। पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री आणि आपल्या पक्षाचे नेते आज आपल्यामध्ये आहे, यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये जोश होता आणि आपल्याला संबोधित करणार, यामुळे ते सर्वच उत्साही होते। या संवाद मेळाव्यात नाईक संबोधित करताना कार्यकर्त्यांशी बोलत होते की कोणावरही टीका टिप्पणी न करता, कोणाचे नाव न घेता आपण कार्य करत राहिले पाहिजे। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी पालकमंत्री यांनी या तालुक्यात महिन्यातून एकदा तरी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा अशी त्यांना विनंती केली। तीच विनंती आमदार स्नेहा दुबे पंडित व राजन नाईक यांनी केली। जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजी पाटील, सुनीलजी या मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी तिवारी यांना विनंती करतो आपले महाराष्ट्राचे राज्याचे राज्याचे सन्माननीय राजन नाईकजी यांच्या स्वागतीसाठी गीतांजली मॅडम सतीश सिंगजी यांना विनंती, श्रीकांत वाघमारेजी यांना विनंती करतो कृपया लवकरच स्टेजवर येऊन आपले संघटक मंत्री। आपण नेहमी सकारात्मक बोलावं, सकारात्मक वागावं। काही लोक म्हणतात की आम्ही अंधार हटवण्याकरता, त्याला दुसऱ्या शब्दात आपण आम्ही उजेड घेऊन आलो, उजेड घेऊन आलो का अंधार अपार जातो। सकारात्मक विचारसरणी असलेली लोक लांब पल्ल्याचा प्रवास करतात। नकारात्मक दुसऱ्याला दुष्ण देणं, दुसऱ्याचं माझं म्हणणं आहे की तुम्ही कोणाचं नावच घेऊ नका। तुमचं वातावरण इतकं चांगलं आहे की मोदीजींनी 2014 पासून 2025 पर्यंत सुमारे 11 वर्ष आपल्यासाठी सोपीक मैदान केलं ना। आता मधल्या काळामध्ये थोडासा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सेटबॅक आला, परंतु 25 पासून देवेंद्रजी फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकारल्यापासून महाराष्ट्राच्या शरीरात जे विष निघलं होतं ते आस्ते आस्ते विष निघायला सुरुवात झाली की नाही। विष म्हणजे काय? भ्रष्टाचार। ही गोष्ट खरी आहे। तुम्ही का सुज्ञ लोक आहात आणि अजिबात न घाबरता निर्भयतेनं तुम्ही राजन नाईक आणि स्नेहा दुबे दोघांना निवडून आणलं, ही इतिहासात न घडलेली गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही आणि त्यामध्ये तुमच्याकडे आज टीपीसी मध्ये राजन नाईकांनी, स्नेहा दुबेंनी या सराच्याच गोष्टी मांडल्या आणि मी बारकाईनं विधान भवनामध्ये मंत्री म्हणून पहिल्या लाईन मध्ये बसताना स्नेहा दुबेचं भाषण, राजन नाईकचं वक्तव्य हे बारकाईनं अतिशय विनम्रपणे, कुठल्याही प्रकारचा मनात अहंकार न आणता, कधीही कुणाला दुष्ण न देता, जनसामान्याशी बांधिलकी ठेवून ते
आपले विचार त्या ठिकाणी प्रगट करीत होते.